तुमची मुलं सुद्धा घरी नीट अभ्यास करत नाहीत? अभ्यासाबरोबरच स्पर्धा परीक्षांची पण तयारी करून घ्यायची. स्मार्टफोनच्या जगात मुले पण स्मार्ट झाली पाहिजेत. माझा मुलगा अभ्यासाबरोबरच मैदानी खेळात पण चमकला पाहिजे. शाळा, अभ्यास, डान्स क्लास, कोचिंग क्लास, स्पोर्ट्स अकॅडमी हे सगळं सांभाळता तुमच्या नाकी नाव आलेत का? अहो मग या सर्वांवरती एकच पर्याय, अभिनव पब्लिक स्कूल व ज्युनियर कॉलेज वाशिंबे, तालुका करमाळा, जिथे तुमच्या मुलांना हॉस्टेलला राहून अभ्यासाबरोबरच स्पर्धा परीक्षांची तयारी व मैदानी खेळ जसे कुस्ती, कबड्डी, रनिंग इत्यादींचे योग्य मार्गदर्शन मिळेल. मग वाट कसली पाहताय? आजच तुमच्या मुलांची ऍडमिशन करून टाका आणि बिनधास्त राहा. प्रवेशासाठी संपर्क 9421783893. अभिनव पब्लिक स्कूल व ज्युनियर कॉलेज वाशिंबे, तालुका करमाळा. अतरंगी ही टबाळ खोरा गावभर फिरतोय रेडा. अतरंगी ही टबाळ खोरा गावभर फिरतोय रेडा. हे गावगाड अन भलताच राडा, अन गावगाड अन भलताच राडा, गावगाडा अन भलताच राडा. दीडशहाण्यांचं अहो लई लई राडा. आई काय तुझ्या हाताला चव आहे ग? हा मग दष्टपुष्ट झालाय बाई तो नाही चव असल्याशिवाय. इतक्या ठिकाणी जेवलो ना, हा पण तुझ्या हातासारखं ना चव कुणाच्याच जेवणाला नाही. अरे कसं असतं, प्रत्येक लेकराला आईच्या हातच्या भाजी आवडते, तसं तुला आवडणारच किरण. आणि मी करते बी छान. नाही करते म्हणजे आणि तरी त्याला काहीच घालाय नाही, चटणी मिरच्या काय काय आहे? कशाला लागते मसाला बाकीचं काय घालाय? तू प्रेम टाकते ना ह्याच्यात, हेच लय महत्वाचं या. होय ना. ही भाकरी सुद्धा बघ ना कशी लागते नुसती. हा बरं आई, माझं छोटस काम होतं तुझ्याकडं. छोटस हो होय, एवढं काय महत्वाचं आहे? तसं लय महत्वाचं नाही बरं का, पण आधी तुम्हाला सांग, नाही म्हणणार नाही मग कोण? तू. नाही 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 म्हणणार नाही म्हणजे काय असतं तर नाही म्हणणार नाही म्हणजे तुझं अगोदर ऐकून तर घ्यायला पाहिजे का नाही? तू नाही तेच मागायचं म्हणलं माझ्या माहिती नाही, तुझ्या हातातलं काम आहे बस का, तुझ्या हातातलं काम आहे, फक्त नाही म्हणायचं. सांग तर, नुसतं सांग तर काय म्हणतोय. काय झाले माहिती का, मला जरा थोडस 1000 रुपये लागायचे तर. काय 1000 रुपये? हो. येडा झालाय काय? ऐक की, हं. तू ह्याताने दे, ह्याताने लगेच तुला माघार देतो तुम्ही. ह्या हाताने असं किती ह्या हाताने नेलं आणि ह्या हाताने दिलं आई डोंबाल. ऐक की, एवढीच बार फक्त मला मदत बरं कर. माझ्याकडे पैसे आल्यात कुठनं? कुठं मला माहित नाही, तुला काल हप्ता आला 3000 रुपयाचा लाडक्या बहिणीचा. मग लाडक्या बहिणीचा काय त्यासाठी दिलाय काय भावानी माझ्या? अगं असू दे की, भावान गेला असला तरी कुटुंबासाठी दिल्यात ना. कुटुंबासाठी नाही दिलं, बहिणीसाठी दिल्यात. म्हणजे बहिणीसाठी बहीण लोकांची का, तू माझी आई नाही होय? काय असली तरी ती जी बहिणीसाठी चांगल्या कारणाने दिल्यात रक्षाबंधन, त्याचाच वापर करायचा. बस 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 बस, म्हणजे कळलं आता. पैशा पुढे नात्यांचा सुद्धा कलर फिका पडला नाही. असंच का? अरे प्रेमाने दिलेल्या रक्षाबंधनला म्हणजे ती प्रेमाने साड्या बिड्याच आणायला सांगितल्यात. प्रेमाने रक्षाबंधन साड्या बिड्या आणायला लावल्यात. अगं मी म्हणतो तुला 2 साड्या आण, 2000 रुपयाच्या, आणि 1000ची मला मदत करणार. अरे कधी साडी एक तरी आहे का घरात ठेवायला? ती लोकांनी नेसवलेल्या आतापर्यंत साड्या नेसायची, कुठं लग्न करायचं बी त्याच नेसायच्या. आता दिलेत हौसनी तर कशाला आता हाऊसन दिल्यात. आणि लोक का तुला फुकाट देत होते का साड्या बिड्या? फुकाट नेसावतात का? आयराला पैसे मी देतो या, जेव्हा कोणाला कळशी घेऊन जाशील 500 रुपयाची, तेव्हा ती बाई साडी नेसवती 100 रुपयाची. अरे ती रीतरिवाज करावाच लागतो. तुझ्या नाही का तुमची लग्न व्हायच्या, तुमच्या नाही लग्नात नाही आणायचे कोण काय? माझं लग्न होईल तेव्हा होईल. तू काय काम कर की प्लीज, फक्त मला 1000 रुपये दे. नाही रे बाळा, नाही. अगं थोडी तुला लेकराची माय होती, नाही नाही म्हणजे तू नाही देणार म्हण की पैसे? नाही देणार मी. माझ्या भावाला फोन करील. सुटल्या काय कर तुझा भाऊ? काय करायचंय मग काय कर भाऊ तुझा? अख्ख्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ते माझा भाऊ. लोकाला मी विसरलोच केला का? तरीच म्हणलं का तुझा वट वाढला की माझी. आणि मग आता मुख्यमंत्र्याची बहीण म्हणजे लय आम्हाला आदबीनं बोलावं लागेल तुझ्या पुढं. मातोश्री
आम्हाला 1000 रुपये आमच्या पदरात टाकता का? नाही मिळायचं हो तरी नाही मिळणार ना. तरी नाही मिळणार. तरीच म्हणलं एक तर तुझा ही जाच काढला काही काटकाचं कालवण केलं या. म्हणजे आता अगोदर आले म्हणला की तू काय छान भाजी केली या आणि आता म्हणतोय वेगळं. चवना दह्याला एक- दाल पडू काय लागलं माझं. आणि एक भाकरी कोणी खाल्ली एक भाकरी कोणी नाईलाज आहे खातोय. आता कुत्र बी खातच की दारात टाकल्यावर वाळकासून शिळाचू पोटाला आग पडल्यावर काय करेल माणूस. खाऊ नको, नाव ठेवू नको, अनापणाला खाऊ नको. नाही खात मी. हा, नको खाऊ. बघितलं की तू बी असू दे की. आता तू लय झालं. आग काढते थोड्या दिवस थांब माझी बायको येईल आणि मला द्यायचं 1,500 रुपये चालू हो. होत्या. तवा येशील की गाना मला 500 रुपये आणि देतो मी का रे? मी नाही, मी हाय ह्यातच आतापर्यंत परिस्थिती दिवस काढल्यात त्याच्यामुळे मी मला नाही मी कुणाला बर 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 जसं दिवस आल्या तसं काढल्यात. असू दे. हा. पुन्हा एकदा विचारतोय आई हा. 1000 रुपये देते का मला? नाही माझ्या नाही? भावाचं बी पैसे देणार नाही कुणाला. बर बर कालच मी माझा हात ज्योतिषाला दाखवलाय. पुढच्या वर्षी तो म्हणलाय राजयोगच आहे माझ्या नशिबात. आणि अरे मी बघ की ती शेजारी 6 तोळ्याचा गंठन करून आणलाय माझ्या जावनी ते लताबाईने. 6 तोळ्याचं गंठण? 6 तोळ्याचा गंठन तुझ्याकडे आहे का काय? आणि मग तीच मी तुला म्हणतो या की पुढच्या वर्षी मला माझ्या नशिबात राजयोग या तुला बी 6 तोळ्याचा गंठन करून आणतो की. आणि मग पुढच्याच वर्षी 1000 रुपये दिले की तुला मी परत येत्याल. होय भावाचा आणि आणखी- तवर जर मी मिळू तर काय करशील? नाही मरत वय माणूस तो मरत नसतं. राहू दे हा. तुझ्या नादीत लागायचं नाही नाही मला. नको नादी लागूच नको माझ्या. अगं ही असलं काटकाचं कालवण केलंय ह्याच्यापेक्षा 4-5 काटकं बोंबलाची तळली असती तर किती चव आली असती त्याला. अरे ते आणून दिलाय शेजाऱ्याच्यातनं केलंय ती बघ तुला सुस्त बोंबिलन काट. शेजारच्यातनं मग? अरे ही रानात कुठं बी येते डेस उगवून. कुठं नाहीत मिळत ती आता बाजारात जा घ्यायला 20 रुपयाला पिंडी 20 एक रुपयाला झाली. पिंडी ह्याला गुरं सुद्धा खात नाहीत. गुरं मी नाही? मी खाल्लं नडीला का तर माझ्या गरिबीला आग लागली म्हणून. हीच पौष्टिक हार आहे. पौष्टिक हार हेवच. हा. पौष्टिक हार ना पौष्टिक हार आहे ती. दिसते किती पौष्टिक आहे. हे काय त्यामुळे हात पायाच्या काड्या व्हायला लागल्यात हे असले काटकं खाऊन हे असा खाऊन. कर्तबदारीचा म्हणल्या होणार. कर्तबदारीचा ध्यानात ठेव आई. हा, हा. 1000 रुपये दिला ध्यानात ठेव. ठेवलंय. पुढच्याच वर्षी दाखवतो किती श्रीमंत होतोय ती. मग मला तरी आनंद होईल. माझ्या जावं घंटन केला जाऊ पोरला की जप्ती ती नाही दिसलं तुला. मग तुला बी जपले जा बाजारात. अध्यक्ष ही घ्या वही 2 दिवस झालं तुमच्या मागे फिरतो 1 रुपया पैशाचा आला नाही. आता बघतो की कस काय पैसे जमा होत नाहीत. राज्याध्यक्ष आलाय आता डायरेक्ट मामाकडे जायचं. चला माझ्या माग. पैसे कधी देणार रे या कसलं पैसे वर्गणीचं कसलीची वर्गणी आहे? गणपतीची. आता गणपतीचं म्हणजे अध्यक्ष कोण आहे मंडळाचा? मी. म्हणजे तो अध्यक्ष झालाय का? हा. अरे कशाला अध्यक्ष राजवीर हा घरचं बघायचं. 2 दिवस झालं फिरतोय अजून कोण रुपया दिला नाही. काय बोलताय? मग 2 दिवस झालं वय घेऊन फिरता रुपया बी नाही दिला होय कोणी. नाही का मग मला सांगायचं माझ्याकडे यायचं मी तुम्हाला रुपया दिला असता. धर ह्याचं काय होतंय आता. असं कर तू ही पैसे ठेव आणि ही बी पैसे घे. शेंगदाणा आणून तूच खात बस. अरे तुला भिका भिकारी वाटलं वय. चला रुपया नाही वर्ग निघा. आयला सका मी आली वय पोरी तर माझी आबरू काढायला. शेंगदाणं घेईन तूच खात बस. अरे एवढं सुद्धा अरे अरे पोर ही बहिणीचं नसतं ना आता ही मरस्तूर हाणलं असतं. बर व्हाय जरा फक्त माला हो द्या मला. वर्गणी माझी लंका गावाकडं राहिली माझ्या जीवाची होती या काहिली.
माझी लंका गावाकडं राहिली, माझ्या जीवाची होती या कायली. अग लंका, किती दिवस झालं तू माहेरला गेली, आलीच नाही. ए पक्या मामा, गणपतीची वर्गणी कधी नाही, गणपतीची वर्गणी काढ. ए काय गणपतीची वर्गणी काढ रे, एवढूसा गांजोरा तू आणि मला पक्या मामा. अरे नुसतं मामा म्हण, कमीत कमी पक्का मामा म्हण. पक्या काय म्हणतो? हा तुझं एवढं आहे का मी? गणपतीची वर्गणी काढ. गणपतीची वर्गणी काढ. आला का तू खंडणी मागायला आल्यासारखं आलाय? वर्गणी मागायला का खंडणी मागतो? तुला गावभर हुडाकलं, गावला नाही आणि तू इथे येऊन बसलायस होय. गावभर मला हुडाकलं गणपतीच्या वर्गणीसाठी. तुला माहित नाही मी आडला हरेन हिथं गोट्यातच म्हशीचं दार काढी हिथंच बसत असतो मी. गावात काय हुडकायची गरज आहे रे मला? आणि तुला वर्गणी पाहिजेत? मंडळ आहे काय तुझं? मग हे काय इथं मंडळ आहे आमचं. अरा ए तुम्ही काय ह्याच्या मंडळात? आणि अध्यक्ष कोण आहे मंडळांचं? तू हा काय आहे तू? अध्यक्ष? हा. वा वा. आणि गणपती कुठं बसवणार आहे या? घरी बसवलाय. घरी? हा. अरला का तू तर ह्या पक्या मामापेक्षा चाबरा निघाला. घरी गणपती बसवतोय आणि बाहेर वर्गणी मागतोय. गणपतीची वर्गणी काढ. अरे बाबा, गणपतीची वर्गणी काढ लवकर. अरे तू प्रेमाने मागर वर्गणी, गणपतीची वर्गणी काढ. ही काय लावलंय? बरं ठीक आहे, गणपतीची वर्गणी तुला मी देतो. मला पक्का मामा म्हण. म्हण पक्का मामा म्हण. पक्या मामा. अरे देव, कसलं रे ही गणाच्या बहिणीचं पोरग. पक्या नाही र, कुणी ऐकत नाही ना. पक्का मामा म्हण. पक्या मामा. अरे पक्का पक्का मामा. पक्या मामा. अरे कसलं रे ही पोरग. म्हण 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 म्हण. पक्का मामा, पक्का मामा म्हण. सोड म्हणत म्हणणार. बरं सोडलं. हा पक्या मामा. जाऊ दे, तुला वर्गणी नसती मिळत. निघ तू, निघ निघ. आधी गणपतीची वर्गणी दे, मग जातो. आधी गणपतीची वर्गणी देईन मग जातो. मग मला पक्का मामा म्हण, मगच वर्गणी देतो. पक्या मामा. अरे द्यावा, ही कसलंय र. तुला वर्गणी मिळत नसती. निघा ए निघा निघा सगळे निघा निघा. आल्यात पक्या मामा म्हणायला. हा गणपतीची वर्गणी दे. नाही मिळणार म्हणलं ना एकदा. हा मग आधी तू गणपतीची वर्गणी दिली तरच मी तुला पक्का मामा म्हणणार. मग तू मला पक्का मामा आहेस. दिसेल ना, म्हणशील ना तसं. अरे किती वर्ग हुशार आहे लागा, मला माहित आहे या. हे बघ, 200 रुपये वर्गणी माझ्यातर्फे तुझ्या मंडळाला. किती? 200. दर बरं आणि म्हण बरं आता पक्का मामा. पक्या मामा. अरे काय तुला काय अकल आहे का? होय मावशी, बोला. तुम्ही तुमच्या पोराला किती जीव लावता? जास्त. जास्त जीव लावता का नाही? हा. हे आमच्या आई बाप्पाला सांगा की जरा माझ्यावर जीव लावायला. सकाळी त्या आईकडे गेलो, आईला म्हणलं आई मला 1000 रुपये दे ग. नाही नाही म्हणले 1000 रुपये तुला मिळणार नाहीत. बापूंकडे आलो, ह्यांना 15 मिनिटं झालं 1000 रुपये मागतोय. हे बी मला 1000 रुपये देणार. ह्यो न्याय आहे का अन्याय मला सांगा. अन्याय आहे की. अन्याय आहे ना. हा. बापू तुम्ही मला 1000 रुपये देणार आहे का नाही सांगा. मी कुठलं देणार? मी जिथं बायांना पैसे देत नाही तर म्हणून खुरापते घेतं बायांच्या बरोबर. ह्याला हे कसं झालंय बघितलं का? तन बाया एक तर मिळणार त्या आणि पैसे द्यायला नाही तर म्हणून मी खुरपायला बसलो. पैसे द्यायला ना. तुम्ही सांगा मावशी, हा का ह्यांच्या नावावर नाही, ह्यांना मोदीचं 6000 ह्यांना मिळतात, मुख्यमंत्र्याचं पैसे आयला मिळतात आणि मला कोण काय देतंय? मला रुपया बी कोणी काय देणार? हा बरोबर. म्हणजे तरुण मुलांना आज खऱ्या अर्थानं पैशाची गरज आहे. हो. तरण्याला कोणी द्यायना. हा. आणि ह्या म्हाताऱ्या माणसाला सरकारने नुसतं पैसे देऊन देऊन बेजार केलंय. हा. हा नाही ना, तुम्ही सांगा मावशी, तरुण मुलांनी काम नको का करायला? का नुसतं फिरून बांधा आणि पैसे का मिळतात? अहो तरुण मुलांनी म्हणजे रुपया कोकत नाही येत. फिरवायची की निघाला, त्या गोगल घातला की निघाला. कुठनं पैसे येणार? कुठनं पैसे येणार? बरं मी आता ह्यांच्या बरोबर खुरपू लागतो. मला हजेरी देताय का तुम्ही? देल की. हा. ह्यांना देतोय का? ते तुला द्यायला काय झालं? तुला द्यायला काय कामच करायला नको आणि नुसतं फिरायचं रोडनी. बर नाही द्यायचं ना तुम्हाला पैसे, नका देऊ मला. काम करा काम. काम कसं आम्ही खुरापतो या. मला माहित नाही तुम्ही किती काम करताय. ती हे फुकाटचं तुम्हाला मिळतात, मोदीचं पैसे आईला मिळतात, मुख्यमंत्र्याचं पैसे. किती कमवाय गेला तुम्ही? फुकाटच मिळतात नाही.
हा फुकट मिळतात मध्ये आम्ही मतदान करतो या मग फुकट कसं आणि माझं नाही होय मतदान, माझं नाही का मतदान? 19 वर्षापासून मतदान करतोय मी. म्हाताऱ्या माणसालाच केल्यात तेवढं म्हाताऱ्या माणसांना शेतकऱ्याला म्हाताऱ्या माणसाला नाहीत केलं. 60 वर्षानंतर पैसे बंद आहेत, 60 वर्षापर्यंत पैसे. शेतीला मदत म्हणून केलाय गरीब शेतकरी. होय मावशी, बोला. तुम्हाला बी मिळत असेल की पैसे? हा मिळालं ना. मिळालं होय? हो हो कसं वाटतंय या? बरं वाटतंय, छान वाटतंय. होय. हा पैसे मिळत नव्हतं तर आमचं नवरा आम्हाला विचारत नव्हतं. हा हा आता आम्हाला पैसे मिळतात तर माग मोहर करतात. काय बोलताय? हा आ, आम्हाला किंमत सुद्धा नव्हती, आता आम्हाला किंमत आली आता. पैसे मिळाल्यापासून हा. नवऱ्याला कळायला लागले मग हिला आधार मिळालाय. हा मग आम्हाला लहानाचा आम्हाला म्हातारपणाचा आधार आहे हा त्यो. म्हातारपणात आम्हाला सांभाळतेली लेक नसत्यात कुणाचं, सुना नसत्यात कुणाचे, नवरं बी नसत्यात कुणाचं. आता पैसे मिळाल्यापासून आम्हाला आधार झालेला आहे. अरे अरे देव, हा. म्हणजे आतापर्यंत नवऱ्याने सांभाळलं त्याचं काय नाही, आणि आता कुठं 2-3 हप्ते मिळायला लागले की अहो, कोणी कोणाचं तोच नसतं होय. नवरा पहिला भांडत होता, हाणत होता, मारत होता, आता तोच नवरा माग मोहर करतोय. होय ना? हा कारण का त्याला पैसे मिळत नाहीत, आम्हाला पैसे मिळतात. म्हणजे मग फक्त 4 पैसे तेव्हा म्हणणार ना की 4 पैसे तिला मिळतात म्हणले, मला पण खायला घालेल ती, म्हणून त्याच्यामुळे तो माग मोहर करतोय. अशी आशा लागली आता हा, मग बायको पैसेवाली म्हणून. हा मग मजा आहे वा तुमची. आणि होय ताई, तुम्ही काय बोलला, तुम्हाला नाही पैसे मिळालं? नाही मिळालं? कस काय बरं? होय. अगं बाई तुझं खातं कुठं काढलंय तू? बीजी बँकेत नाही, तू पोस्टात खातं काढ म्हणजे तुझे पैसे मिळतील. अहो, जा की पोस्टात खातं काढा, दांडी माराच का मला, आणि ह्यांच्यासारखं तुम्ही मिळवा 3000. पण नवऱ्या संग भांडू नका. आज 1500 मिळतील, उद्या मिळतील, 6 महिन्यांनी बंद झाल्यावर ना अहो, परत नवऱ्या पैसेच आपल्या दिवस अहो, काढायचे. आम्हाला लाडक्या बहिणीचं सांगितलंय भावानं की पैसे बंद होणार नाहीत. होय ना? हा पैसे बंद होणार नाहीत असं सांगितलंय. आ- अहो आम्हाला लेका सुनांनी किंवा नवऱ्यांनी हाकलून काढलं ना अहो. तरी आम्हाला अनाथ आश्रम बांधून अहो, देत्याल. मी काय म्हणतो या, बर पैसे आयुष्यभर मिळू द्या. हा. आणि समजा 6 महिन्यांनी पैसे बंद झालं, हा परत ह्यात नवऱ्या पैसे दिवस अहो, काढायचे हेच ना, भाव. म्हणून असा त्याच्यावर फणा काढू नका. 1500 अहो, रुपये मिळले हेच आम्हाला लाडके भाव, आमचा लाडका भाव आम्हाला अनाथ आश्रम बांधून देईल. हो तर. हा आम्हाला अनाथ आश्रम बांधून दिला, आम्ही तिथं जाऊन राहू. हाय गाड्या, मग भावाला मोठा विश्वास आहे हा. तुमचा. चालू द्या चालू द्या. आमची तर पर बेकारी झाली, आता तर पोरगी सुद्धा कोण देणार नाही. अहो तुम्हाला आता पुरी सुद्धा मिळायला मुश्किल होणार आहे. हा आता काय हा. बापाच्या लग्न करतोय, आयतं पुरीच 1500 रुपये मिळायला लागले ना. मग मिळणार ना, कारण का भावाने तेवढी तर बहिणीची दखलच घेतली या. होय ना? हा आणि ह्या भावाची कोण दखल घ्यायची? अरे ह्या भावांना असं निराधार देतला का? आम्हाला काहीतरी सुरू करा की म्हणाव. अहो करतेल ना तुम्हाला. प्रिया, ए प्रिया, अगं पाणी तरी आण. प्रिया, किती का हाका मारायच्या? अहो काम चाललं होतं आतमध्ये. प्रिया, काय बी म्हण, पण तुझं माझ्यावर प्रेमच कमी झाल्यावर वाटतंय. 2 महिने झाले. म्हणजे म्हणायचंय काय तुम्हाला नक्की? म्हणायचंय म्हणजे तू काय करते, माझ्यावर लक्षच देईना असं मला वाटतंय. तुमच्यावर लक्ष द्यायना म्हणजे? 2 महिने मी तुझं बघतोय, जरा तू वेगळी वागतीय. अहो पण तुमचा म्हणण्याचा उद्देश तरी काय आहे ती तरी सांगा मला. वेगळी वागते म्हणजे त्याचा काय अर्थ काय? आता अर्थ म्हणजे तुलाच माहित आता अर्थ काय आहे नक्की. म्हणजे पहिलं कसं होतं, सगळं ऐकत होती तू, पण 2 महिने काय ते लक्षच देईना तू. आता अख्खा आयुष्य गेलं की तुमचं ऐकण्यात, अजून काय ऐकायचंय तुमचं? मला तू येडा समजू नको. म्हणजे जसं तुला लाडक्या बहिणी योजनेचं पैसे मिळायला लागलेत आहे ना, तसं तुझा बदल झालाय. हा मला हेच ऐकायचं होतं बघा तुमच्या तोंडातनं. काय ऐकायचं होतं? हेच काहीच लाडक्या बहिणीचं पैसे सुरू झाल्यात म्हणून तुमच्या नका डोळ्यात सलायला लागले आता बघा. डोळ्यात वेळा. स्वतःला तर कधी रुपये द्यायचा माहित नाही बायकोला खर्चायला. मग कोण देत होतं? गाव पुरवत होतं काय पैसे तुला? हा देत होता की तुम्ही. 500 रुपये मागितले की 100 रुपये टेकवायचे हातावर. प्रिया, तुम्हाला सोपा समजू नको. मी आता गाव भिंगाव तुला भिंगवायला वेळ लागायचा नाही मला. मला भिंगवीन? आता पोलीस स्टेशनला फोन लावून तुम्हाला बी भिंगवीन मी. आता र गावचा सरपंच आहे, सोपं समजू नको तू. हा असताना तुम्ही सरपंच, पण मी पण मुख्यमंत्र्याची बहीण आहे बघा. आता र म्हणजे माझं काय देणं घेणं नाही तुला. नाही काय देणं घेणं तुमचं आता. ह्यो प्रिया, तसं काय बोलत जाऊ नको तू. तुला सांगतोय चांगलं ग, तुला ह्यो
त्याच्या आधी मी चांगला जीव लावत होतो का नाही ग मी? हा लावत होता की आणि मग घरात राब राब राबायचं आणि ते जीव लावायला काय वर्ण वर्ण निसता तुम्हाला. अगं पण तुला काय कमी केलं सांग? साड्या किती घेतल्या? कपाटा आत्ता उघडलं 50 ते 60 साडी निघाल खाली पडेल गाबा गाबा. कुजल्या की साड्या तर लेपटे शिवायच्यात राहिल्यात बघा त्या साड्यांची. आता कुजल्या म्हणजे कुजणार की, इतके दिवस वापरते म्हणजे काय ते तसेच राहतील का सांग बरं? बरं मी एवढा का जीव लावला तुला, आणि तुला का आता ह्या 2 महिन्यात माझ्या थोडा जीव लावायचा की. फुकट जीव लावला काय तुम्ही? रानात राब राब राबते, घरात राबते, धुणं भांडी आणि जीव लावला म्हणजे. कुठला नवरा बायकांना पलुंग लावतो आणि कोणचा पुरुष फुकट सांभाळतो बाईला सांग बरं मला? पण माझा भाऊ दर महिन्याला 1,500 रुपये देतोय की मला. हा आता काय सांगू अगं तू, आणि तुझ्या भावाला तर काहीच बोलू शकत नाही. आता भाव पडला. हे प्रिया, आता आपला एवढा 15 वर्ष झालं राजा राणीचा संसार चांगला चाललाय की नाही? हा मस्त चाललाय की नाही? आता तू एक ध्यानात ठेव, समजा जर 6 महिन्याने हे 1,500 रुपये बंद झालं हा तर मग काय करशील ग? परत इच्छिनच नाही माझ्याकडं, आव माझं चुकलं व असं म्हणशील बंद का? झालं जवळची तवा येईल की बघायला. अगं जवाची तवा कसं? आता कुठं चालू झालं तर तुम्ही बंद व्हायचं बघताय वे. अगं बंद व्हायचं म्हणजे तुझ्यातच तेवढा अहंकारच निर्माण झालाय ग प्रिया. तू असं म्हणजे तुला वाटतं 1,500 म्हणजे 1.5 लाख कमावल्यावानीच करायला लागली तो. म्हणून म्हणते हो, समजा बंद झालं तर मला तू आहे, तुला मी आहे का नाही? आपणच एकामेकाला आहे का नाही? हा. मग असलेलं डोक्यात घेऊ नको 1,500 मला जीव लावत जा ग प्रिया. म्हणजे काय होईल, आपलं प्रेम हाय असं राहील. नाही तर मला बी मग कसं, मला नाही मग जमत. मला नाही जमत म्हणजे जीव तुम्हालाच लावते की कुणाला लावणार दुसरं, पण ती तुम्हाला दिसाना. अगं हो तुम्हीच फटकावणं लावलंय की तू जीव लावत नाही आणि जीव लावत नाही. नाही अगं, तुझ्यात बदल झाला एवढं तुला सांगतोय, तर तू तशीच तीनदा म्हणते म्हणून म्हणतोय. तसा बदल होऊन देऊ नको मला. मग नाही, मला लय डोकं हलतंय माझं. डोकं हलतंय म्हणजे जेव्हा एक नाही 1,500 बंद होते का नाही, तेव्हा तुला कळेल ह्या बाजनाची किंमत, आणि परत येतील बाबा माझ्याकडं. बाई कवाच्या काळात 1,500 रुपये सुरू झाल्यात, ते सुद्धा ह्या बाबाला भगवाना. अगं प्रिया, भगवाना म्हणजे मी काय म्हणलोय का? कशाचं प्रिया? जळली मिली तुमची प्रिया. हा तर जळली मेली प्रिया. काय अवघडच झालंय सगळं. काय करावं लागेल याला? कोण आहे का घरात? ए जा बाबा दिवाळीला ये. ए गाना काय येडा बेडा झाला काय तू? मला ओळखलं नाही वे. हला 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 आंबल्या. हा आणि कुणाचा ड्रेस आणलाय चोरून? अरे साहेब झालो आता मी. साहेब, हो. आणि असं अचानकच काय? आणि मग तसंच असतं अचानकच, कामच आपल्याकडे अचानक असतं. ही जॅकेटन, ही टायन, कसं काय? लका लका ओके दिसतंय आंबल्या. का? साला तू तो साहेब बन गया. आणि मग हा, चष्मा काही लिंबा खालचा आहे काय? अरे लिंबा खालचा गॉगल आहे वे, रेबनचा गॉगल आहे 5,500चा. काय बोलतोय? आणि मग बघ की. लका आंबल्या, एवढं पैसे अचानक तुझ्या कुठं आलं? अरे साहेब झाल्यामुळे आता सगळं माझ्याकडे लागलंय कामाचं सगळं. ते काय कामाचं? लाडक्या बहिणी योजनेचं. हा, कोणाला किती पैसे जमा होत्यात, कोणाला काय अडचण आहे का, कोणाचं पैसे जमा झाल्यात का नाहीत, म्हणजे सगळा सर्वे तुझ्याकडे आहे होय? सगळा सर्व माझ्याकडे आहे. होय. हा लका 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 आंबल्या, मला का तू आमच्या सारख्याला नाही लागा कुठं काम लागलं? आता आलोय कशासाठी? तुझ्याकडे त्यासाठीच आलोय मी. माझ्या हाताखाली एक पोरग लागते कामाला. ह, हाताखाली येड लागलंय मला तुझ्या हाताखाली काम करा. अरे तुझ्या हाताखाली कुत्र सुद्धा काम करायचं नाही, आणि माझ्यासारख्या यंग पोराला तू कामाला ठेवून हाताखाली? त्यामुळेच लग्न जमाना तुझं, आणि हिथंच गोडं पेंट खाते. आणि तुझं जमलंय होय? जमलंय म्हणजे आता पुरीला येतात मला बघायला. येडा खुळा झाला काय तू? पुरी तुला बघा येत असतील की आता शेवट हे लाडक्या बहिणी तुझ्याकडे म्हणल्या पुरीच्या ना तुझ्याकडं थोडीच गडी येणार आहेत तेव्हा. तुम्ही असंच रे राहणार, असंच राहणार. असंच राहणार. ह्यो मी काय म्हणतोय माहितीये का, तुला माझ्याकडे यायचंय का नाही ते सांग. यायचं नसेल तसं बी सांग, यायचं असेल तरी सांग. हा बघ, मला वेळ नाही. हा बघ ते म्हणतात ना, आडला नारायण गाढवाचं पायदरी, तसं मला सांग पगार बिगार किती मिळेल? पगार भेटणार चांगला. हा, हा पगार चांगला भेटणार. काय बोलतोय? आणि मग किती मिळेल? 250 रुपये हजेरी भेटेल बघ. काय म्हणला? 250 रुपये हजेरी भेटेल की. अरे का बाईचा 8ला रानात गेली तर 4ला माघारी ती, तिला 500 रुपये हजेरी, आणि माझ्यासारख्या तू माणसाला 250 रुपये हजेरीने काम आणली तू या? मग किती काय तुला काय असं काय 7,000 रुपये दिवसाला पाहिजे तू? म्हणजे मला 250 रुपये आणि तुला किती या? मला किती? हा, मला 1,000 रुपये दिवसाला.
म्हणजे तू असा मळकाटल्याला कळकाटल्याला तुला 1000 रुपये आणि माझ्यासारख्या हँडसम पोराला 250 रुपये. अरे हँडसमचा उपयोग नसतो तिथं, डोकं लागते त्याला. आता मला कळलं, म्हणजे तुला डोकं बघून पैसे देत असं म्हणायचंय वय. अरे गाना, डोकं बघून नाही लागा, डोक्याच्या आतला मेंदू बघून मला पैसे दिल्यात. देणार तुला यायचंय का कसं काय ती मला सांग. आला आंब्याला का मला यायचंय बरं का, पण तुझ्या हाताखाली हेल्पर म्हणून काम करायचं वय मी. हा पैसे पाहिजेत का नको? हेल्परन ही काय नसतं, कुठल्या कामाचा कमी मोबदला किंवा जास्त नसतो. काम ही काम असतं, कामाला लाजायचं नसतं. ही देणार बरोबर आहे बाबा, कामाला लाजायचं नसतं. अरे आता कधीपासनं? उद्यापासून येऊ का? उद्यापासून काय, आतापासूनच चल. म्हणजे आज हजेरी चालू आहे. लगेच मग चल की मग. मग चल ना. बरं मी काम काय करायचं? हो गाना, काम तसं काहीच नाही. हा फक्त माझी गाणं दिवसभर वजी वागवायची. म्हणजे वजी मी वागवायची होय तुझी? हा, आणि माणसं आली की माणसांच्या घरी आपण गेलं की नुसतं म्हणायचं, ओ साहेब, ओ साहेब, साहेब चहा आणू का, साहेब पाणी आणू का, असं नुसतं दिवसभर चालू ठेवायचं. म्हणजे मी तुला म्हणतोय साहेब चहा आणू का, साहेब पाणी आणू का? हा, अरे कुठल्या गल्ली तू साहेब वाटतोय? साहेब वाटते कुठल्या अँगल न? अरे माझा कोट बघ, टाय बघ, पेन बघ. अरे येडा बिडा झाला काय तू? अमोल, गधे को अगर घोड़े का लगाम दिया जाए तो गधा कभी घोड़ा नहीं होता, गाडाव गाडावच राहता आंबल्या. हे काय वजी सांभाळून चला. वय का? यायचंय कसं? चला होयची साहेब, येतो ना. चला. अहो ऐका ना, मला अभिषेक न्यायला आलाय. न्यायला आलाय? अगं आत्ताच तर मागच्या महिन्यात जाऊन आली की लगेच कसं काय न्यायला आलाय? अहो दाजी, लावा ताईला वाटी, मला बी ताई विना करमत नाही. आणि काय झालं ना, आईची पण तब्येत जरा बरोबर नाही हो. अरे आता मागच्या महिन्यात बाप आजारी आहे, ह्या महिन्यात आई आजारी आहे, दर महिन्यात तुम्हाला आजारी पडले की लगेच तिला घेऊन जायला सुचतं का? हो, माझ्या आईबद्दल काय बोलायचं नाही मला, तर माझ्या आई बापाशिवाय कोण आहे? आता इतके दिवस तर 15 वर्ष झालं मला म्हणते तुमच्याशिवाय मला कोण आहे, तुमच्याशिवाय कोण आहे ना. आता आई बापा कशी काय तुला दिसायला लागली काय की? मग तुमचं म्हणणं काय दाजी, की तुमच्यामुळे आई बापाला भावाला विसराव का आमच्या ताईने? अरे इसराव नाही, पण दर महिन्यालाच जावं होय. सणावाराला गेली ठीक आहे की. मग एवढे दिवस आलीच नाही आमच्या ताई, 10-10, 15-15 वर्ष. मग आता 1-2 वेळेस घेऊन गेलो तर काय होईल बरं दाजी? अहो पाठीमागच्या वेळेसला 10 वर्ष झालं रक्षाबंधन भाऊबीजेला फोन करून करून कटाळी. कधी आला तुम्ही दाराला? अहो दाजी, त्यावेळेस माझी शाळा चालू होती. हिथं कामाने नको नको झाले, बाजरी काढायला पडली, लेबर मिळाना झाले. म्हटलं घरच्या घरी काढून घ्या होतं, तुम्ही आला लगेच तिला न्यायला वय. दाजी नका सांगू तुम्ही बाजरीचं कारण. तुम्ही बाजरी गिजरीचं काय नाही, तुम्ही त्यांच्या 1,500 टप्प्यात ताईच्या कुणाच्या? ताईच्या 1,500 टप्प्यात तुम्ही एकदा जर ताईला घेऊन गेलो ना, परत मग आणून ठेवता नसतो. अरे 1,500 मी टपलोय का? तुम्ही टपलाय 1,500 तिच्या? आम्ही कशाला टपू आमच्या ताईच्या 1,500? एवढे दिवस तुम्हाला बहिणीची आठवण आली नाही, 1,500 जमा व्हायला लागले की सारखं बहिणीला दर महिन्याला न्यायला यायला लागलाय. माझा भाऊ दारात आला म्हणून कसं पण बोलतावे त्याला तडा तडा. आणि ती तुझा भाऊ कसा बी बोलतोय, ती कसं त्याला पटतंय का? कसं म्हणजे कसं बोलतोय? तो म्हणतोय 1,500 रुपये तुम्ही टपलाय का? 1,500 रुपये कोण टपलंय? तो टपलाय का मी टपलोय? सांग बरं, मागच्या 3,000 रुपयाचं काय केलंस तू? ते 3,000 माझं वडील आजारी पडलेलं त्याला गेलं दवाखान्यात. हा, आता आई आजारी पडली ह्या महिन्याचं आहे ना खरंच, पुढल्या महिन्यात तो परत न्यायला येईल. मी आजारी पडलोय म्हणून परत त्याला खरंच, म्हणजे मी इथं तुला सांभाळतो आणि मिळालेलं पैसे तू पाहुण्या रावळ्याला खरंच. मग नको द्यायला आई बापाला. आई बापाला दिलं पाहिजे, पण इतके दिवस आई बापा कुठे गेलती का? पैसे मिळल्यावर आई बापा आले होय. दाजी 2-3 महिन्याचे पैसे घेतले तर काय फरक पडणार बरं तुम्हाला? तुम्ही काय लय गरीब होणार आहे बाई? आम्ही नाही का आमच्या ताईला लहानापासून मोठं केलं, लग्नाला एवढं खर्च केलं. आणि तुम्ही ताईच्या पैशावर बसला का? इतकं गरीब झाला का तुम्ही? अहो ताईचे पैसे म्हणजे आम्ही का 1,00,000-2 लाख रुपये घेतले बाई? 3-4 महिन्याचे पैसे नाही घेतले आणि तुम्ही आमच्या ताईला बोलायला लागले, आम्हाला बोलायला लागले. काय तुमची आम्ही आबरू काढली? अरे तू काय बोलतोय? तुला कळतंय का? तुझं वय काय, माझं काय, तुझी उंची काय, माझी उंची काय, का तोंडाला येईल ती बोलत सुटलाय वय? मी बरोबर बोलतो दाजी, तुम्हाला सांगतो मी हे सगळ्या गोष्टी खपून नाही घेणार. ताई मी चाललो, तुला यायचं का? तू ये. हे माणूस तुझा नुसतं छळ करतो आणि तुझं भाऊ ना तुला सांभाळण्यासाठी आयुष्यभर खंबीर आहे. का हो माझ्या भावाला तुम्ही हाकलून लावलं? त्याला कोणी हाकलून लावलाय? त्याच्या आला नाकाच्या शेंड्याला रागण गेला उठून. तुम्ही बोलल्यावर असं ते जाणारच की निघून. जाणार म्हणजे? अगं ही माणसं काय आहेत तुला अजून कळना. आता तुझ्याकडे पैसे येतात म्हणून ती तुला जवळ करायला लागल्यात. 15 वर्षात कोण उमऱ्याला होतं का आपल्या? का ती म्हणतात ना, असतील शिते तर जमतील भूत. त्याच्यामुळे पैसा आहे तुझ्याकडे यायला लागलाय म्हणून ही तुझ्या मागे लागल्यात. तुला साधी अक्कल नाही का? त्यातलं तुम्ही एक भूतच आहे की. हा भूत आहे मी. उठ जा कब्बर चहा कर. हो मी चाच करते की, मला काय काम आहे? मला मोलकरीनच केलंय तुम्ही. मोलकरीन केले. 1,500 रुपयात माणसं कुठं आकाशाला शिवतात काय माहिती.
अरे उधर की गाणाला का काय नाही काय का आमल्या 2 तास झालं फिरवतोय का तू साधा वडापाव सुद्धा सांग आणला का मला काय लागा गाणं किती खदाड रे तू अरे आता जेवायचंच आहे चल अरे आता कधी आता पर 5 वाजले की अरे चल त्या माणसाची गाडी घ्यायची चल मामा ए काय रे कोण आहे रे तुम्ही हा अरे कशाला आलाय कशाला नाही ही साहेब आहे इथं साहेब अरे साहेब आणि मग चोरावानी काय आलाय अहो चोरासारखा ह्यांच्या तुम्ही दिसण्यावर जाऊ नका अहो ह्यांच्या डोक्यात लय टॅलेंट आहे या अरे मग तुम्ही आलाय कशाला आलोय वय साहेब सांगा की त्यांना कशाला आलोय आपण ते अहो मी लाडक्या बहिणी योजनेचा साहेब आहे हा बर ती मुलींचा सर्वे कोणाच्या घरात किती मुली आहेत बर कोणाला किती पैसे भेटतात बर किंवा कोणाला भेटतात का हा. नाही त्याबद्दल मी सर्वे करतो हो हा मग आता इथं कशासाठी आलाय साहेब त्यांना सांगा की काहीतरी समजून सांगतो बघ इकडं तुला जमतंय का ती इकडं आण. हा धरा दारा नाही तर दर असं तुम्हाला मुली किती 7 7 बरं सगळ्यांचं पैसे वेळेवर भेटतात ना हा भेटते कुणाचं भेटत नाही असं नाही ना नाही म्हणजे तुम्हाला 7 मुली येत्या 7 मुली आहेत त्या आणि 8वी बायको तुम्हाला टेन्शन बिन्शन का आलं नाही 7 मुलींचं कशाचं टेन्शन मला त्यावेळेस लोक नावं ठेवत होती ह्या माणसाला 7 मुले येत्या आणि आता माणसं नुसती आता जाता माझ्याकडे बघतात आणि मग त्यातला का ह्याला किती पैसे मिळतात खरं म्हणजे पैसे मिळालेलं याजाने बी लावताय आणि ही 12,000 रुपये मिळाले ती बसून खाणार आता काय नुसतं 12,000 महिन्याला येणार नुसतं बसून खायचं आता काम नाही धंदा नाही नुसतं निवांत होय हा आईला किती चांगलं बघितलं का म्हणजे तुम्हाला सगळ्याचं पैसे देतात काय टेन्शन नाही नाही काय ते साहेब सगळं घेतलं ना तर मामा जाता जाता एक प्रश्न विचारू का तुम्हाला काय काय नाही आपल्याकडे एक नवरदेव आहे या कोण आहे नवरदेव आता म्हणले तुझं जर नाव सांगितलं की माझ्या मानूच कोयता टाक गाणं माझं तर नको नाव सांग बघ की कसा कोयता घासतोय नाही म्हणजे हा एक पोरगा आमच्या बघण्यात बरं. चांगले मग एखाद्या मुलीचं लग्न करायचं का तुमच्या नाही हे आता वय 5 वर्ष लग्न करतो तेव्हा आता नसतो 5 वर्ष लग्न करत करडत या काय नाही ते तुमचं मुलींवरचं प्रेम बघून आहे ना त्याला रडाय आलं चल त्यांना सांगितलं ना मानव कोयता घालल तुझ्या चल साहेब म्हणा चल चल लय पटापटा बोलू नको अमोल सर हा बोला की ते लाडक्या बहीण योजनेचे माझे पैसे आले नाही ते बघता का जरा काय झालंय हा बघू अरे धडकी नीट हो थांबा बघतो 2 मिनिट अरे आदिले चांगलं होता गॉगल घातलं निवळ डुक्कार दिसायला लागला तू पोरगी तोंड काय झालं बघताय ना हो बघतोय सांगेल तेवढं काम करत जा तुमचं आधार कार्ड लिंक नाही नाही का हा त्यामुळे होतोय प्रॉब्लेम हा मी म्हणलं तर तुमचं आधार कार्ड म्हणलं ना तर लिंक करून देऊ शकतो बरं का मला ती म्हणजे त्या आहे का नाही अहो ह्याला मी कामाला ठेवलाय मी माझ्याकडे आणि ह्याला काय कळत बी नाही ABCD मधलं हे सुद्धा कळत नाही आणि लिंक करून देतो ही करून देतो नालायक बेशरम मूर्ख कळत नाही का तुला कसं बोलायचं त्यांच्याशी ठेव तुम्हाला देतो 2 तासाने देतो हा अजून काय डॉक्युमेंट लागतात नाही फक्त आधार कार्ड लिंक केलं की ओके होता बरं चालेल माझा नंबर घेता का मला फोन करा नाही, जरी नको त्यांच्या ना. नाही ध्यानात राहिले तर अहो त्यांच्या मागे विचारायचं विचारायला सगळी केस गेली त्यांची आम्हाला माझी सरांचा memory ऑफिसचा खूप नंबर fast पण आहे. आहे त्यामुळे मग ऑफिसचा नंबर पण आहे त्यांचा माझ्याकडे हा, बघ. करते त्यांना चालतंय थँक्यू धरी पट या पट नाही लॅपटॉप माहिती झाला अरे तुझ्यामुळे माझं डोकं सुद्धा हँग झालंय चल नीच नालायक माणूस नाही तसला बोलला सोय मला त्या पुरी समोर होय र लाज वाटत्या कुत्र्या हो गाणं लय चार केलं का नाही तुझा पगार सुद्धा देणार तू 2 महिन्याचा पगार ठेवून मी हे त्या सारखी पगारात धमकी देऊ नका त्या पगाराची अशी पुंगळी करीन अशी तुम्हाला धरून वाजवीन आलं का लक्षात हा. तुला नीट सांगतोय मी आणि काय लावले सारखं जिथं दिसेल तिथं साहेब म्हणा दिसतोय का तू साहेब अरे दिसतोय का साहेब अरे साहेबच आहे का साहेब आहे दिसतोय का साहेब ना, शिव. हाय का शिळ पाक तुकडा मागून खाणार शिळ पाक ए उठ के मासरा उठ मला काम करू दे उठ ए गाणं आणि इकडे ती लॅपटॉप हे आम्ही दोघं एकत्र काम करतो ना आम्ही दोघं नाही मी एकटा ह्यो माझ्या हाताखाली हेल्पर आहे
अरे पण हेल्पर अरे पण कुठं काय सर्व्हिसला लागला का? नाही नाही, हे बी काय काम करते ती नाही का आपली लाडकी बहीण योजना आहे का, त्याचा सर्वे आला तर महिना 2 महिने काम राहील, नंतर हाय बोंबलतच गॅरेजवर माझ्या बरोबर. ह्यो कधी लागला का आम्हाला? अहो ना 8-15 दिवस झालं लागलोय कामाला मी. हा आणि ते काय झालं माहितीये का, ह्याचं हे असलं तोंड बघून ह्याला कोण दारात उभं करा ना, तर ती माझ्या पैसे लागलं हात पाय पाडाय म्हणला गाना माझ्या बरंच चालला का म्हणला, दारात सुद्धा मला कोण उभं करा ना, ह्याचं हे असलं थोबाड, मग आपला घेऊन ह्याच्या बरोबर आणि म्हणतोय मी हेल्पर. गाना तुला पगार पाहिजे ना? तसं नाही, आम्हाला म्हणावं लागतं, शेवट मला माझी पोझिशन राखणं गरजेचं आहे. तू कशा ह्यांना म्हणतोय मी हेल्पर आहे म्हणून, सांगायचं आम्ही एकत्रच आहे दोघं म्हणून, ह्यो साहेब आहे आणि मी ह्याचा असिस्टंट आहे असं म्हणायचं. बरं असिस्टंट असू द्या नाही तर असिस्टंट असू द्या, पण त्या लाडक्या बहिणीचं गाड्या नाव काय काढू नका गाड्या नका का. काय झालं नाना? बरं योजना चांगली असेल, मी म्हणत नाही योजना वाईट आहे. अव ना योजना चांगलीच आहे. आमल्या आम्ही काल एक जणाच्या घरी गेलो होतो, तर त्याला 7 पुरी होत्या, 7 आणि 8वी बायको, 8-24,000 रुपये त्याला मिळालं. 24,000 त्यांनी लगेच याजाने लावलं बी, आणि पुढचं म्हणला 8 हप्ते येणार आहेत 12,000चा, म्हणजे 1,500 आणि 12,000 रुपये मिळणार आहेत. म्हणला 12,000 रुपये संसार प्रपंचाला चिकार झालं की, आणि प्लस ह्या 24,000 याच. थोडं पैसे बघ कळ पैसा नाही त्याचं लय कल्याण झालं र, पण आमचं वाटोळ झालंय. वाटोळ झाले हो का? वहिनीला पैसे मिळालं होय? अहो पैसे मिळाले म्हणूनच वाटोळ झालं आमचं. कसं काय? पैसे मिळाले म्हणून वाटोळ? अरे हो आता का ना, तू सांग मला काय आता कसं सांगू का नको असं वाटतंय, कारण काय आपलं तरी सांग तूच. बरोबर ना, लय दुःख होत असेल ना तुम्हाला, तर नका सांगू. नाही 2 मिनिटं ऐकूनच घ्या का, तुम्हाला बी कळलं पाहिजे रे दुःख. बरोबर आहे. काय झालं माहितीये का, अरे बायको नीटच बोला ना. नीट बोला ना. हो तर का? अरे ती नीट बोला ना, ते बोला ना, ते पैशामुळे नीट बोला ना. ना तुमचं तोंड हाय फाटलेलं, तुम्ही काहीतरी मानला चाल. नाही नाही बरोबर आहे. आता ही वहिनीला 1,500 रुपये यायला लागलं ना, आणि ह्याच्या आधी तुम्ही वहिनींचा छळ केला, ती चेअरमनचा आदर्श घ्या. ह्यांच्या घरी कधी हाय का भांडण? अरे कालच भांडणं झाले ती ह्याच विषयावर ना आमची. 15 वर्ष दाराला कधी माहेरचा माणूस आला नाही तिच्या, आणि पैसे मिळायला लागले की आई आजारी पडली, बाप आजारी पडला, भाऊ यायला लागला. अरे पैशाची माया आहे सगळी. नाही खरंय हे सगळं खरंय. खरंय माझं तर तुला सांगतो का ना, मी गुपचूप माझ्या लंकाला फोन केला. लंकाला म्हणलं डार्लिंग तुझ्याशिवाय मला करमत नाहीये. हळूहळू पट्टी पाडली होती, येती म्हणली होती. अरे अकाउंट वर 3,000 रुपये जमा झालं, माझा तर फोन उचलत नाही ती. मग अहो तीच काय ती त्याची अवस्था, आणि ह्याच्या पुढची माझी अवस्था झाली. या बायको तर ती तशी म्हणली 4 भांडी घ्या बाजूला निघा. ना बरोबर आहे. तुम्ही लोक काय करता माहिती का, बायकांना छळतालय. आणि मी काय म्हणतो माहितीये का, ही मुख्यमंत्र्यांनी योजना काढली ना, ही सगळ्यात चांगली आहे लाडकी बहीण. कारण काय झालं रे, अरे तुम्ही बायकांना उठ म्हणाल तिथं उठायचं, बस म्हणाल तिथं बसायचं, त्या काय ताटाखालच्या मांजर आहे तू. आता त्यांच्या हक्काचं त्यांना 1,500 रुपये मिळायला लागल्यात. तुम्हाला लोकांची गरज नाही, त्यांना खायचं असलं तर गुन्हानी खा. अहो काय म्हणाय गेलं की लगे म्हणते भावालाच फोन लावीन. आता तुम्ही सांगा, भावाला म्हणजे भाव आहे माझा मुख्यमंत्री. अहो इतकं मला बेह वाटतंय की नाही. ना ती लागू नका. असं 2-4 बहिणीने ना भावाला फोन केला, भाऊ त्यांचा मुख्यमंत्री, तायरात हाणल्यात नवरण तायरात घालून. आपण लाडक्या बहिणी योजनेचं आहे का नाही, लय चालतं या. और महिन्याला खात्यावर पैसे वाढतात, आणि आदर करायचे का जरा महिलांचा. आणि मी तर पुढच्याच महिन्यात लग्न करतो, 1,500 रुपये आहेत तर सुरू झालं ना. मग अरे मग आम्ही लग्न करून तोट्यात. अवघड झालंय बाबा मला तर. तुम्ही टेन्शन घेऊ नका, वहिनीला मी समजून सांगतो. तुमच्या बायका जेवढं तुमचं ऐकत नाहीत ना, एवढं माझं ऐकतात. ऐकते त्या गाना अरे माझ्या बायकोला सांग की माझी बायको तुझं सगळं ऐकती. अरे तुझी बायको कोणाच्या पुढची हीच कळत नाही, ती कोणाच ऐकत नाही. लय बाबा. अरे पण मध्ये आणली होती की तोच. मग काय त्यांचं म्हणजे कसं आहे, आओ जाओ घर तुम्हारा. तेवढं आहे गाड्या खरं. तुम्ही सगळी गारानं सांगत्यात. बरं झालं बाबा माझं लग्न नाही झालं, नाहीतर मला बी तुमच्याच पंक्तीत येऊन बसावं लागलं असतं. आणि होणार बी नाही. ही लाग बोलला, ही मला पटलं. होईल पहिलं लग्न होईल. अरे का मला काम करायचं त्याच्या हाताखाली. लय चुरू बोल नका, त्याचं बघ बरं. महिना पगार लांबीन मी. नाही नका राव तसं. मी काय म्हणतोय अमोल, मला बी बघ की
तुझ्या बरोबर काम असलं हो हाय त्याच्या बरोबर काम हाय हाय, आणि हाय, 2 काम महिने आहे. झाल्यानंतर न दुसरी योजना आली का नाही म्हणतात तुला entry. हा, हा? मग त्याच्यात हा म्हणलं चला चला हा बघू म्हणलं द्या मुलगी मीच बघणार आहे पण हा बघा बघा. आता तर इशे सोडा पुरी मिळायचा हा मिळते ते आता आता नाही आता असंच राहायचं. हो भारती वहिनी उद्या गणपती बसणार तुमची तयारी झाली का नाही गणपतीची? कशाची तयारी 8-10 दिवस झाले सगळी साफसफाई चालली होत आली आता उद्या बसायच्यात होईल तोपर्यंत. भारती वहिनी साडी लय छान आणली हो तुम्ही. हो ती नाही का आपल्या लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले ते ती 3000 होय हा त्याची आणली होय. हा छान आणली मिस्टरांना अहो. 2 टी-शर्ट घेतले आणि मला ही साडी घेतली. मिस्टरांना कशाला घ्यायचं तुमच्या पुरतच घ्यायचं की हो. नाही असलं आता ते नाहीत का आपल्यासाठी करत मग आपण घेतलं म्हणून काय होतंय. आमच्या ह्यांना तर का रुपये द्यायचा माहित नाही मी नाही 1 रुपया बी दिला बाई त्यांना त्यातला. होय मग काय केलं तुम्ही पैसे? मी माझ्याजवळ ठेवलं माझं पैसे. होय हा बरोबर आहे प्रिया तुझं. भरती ताई तुम्ही कशाला घ्यायचं तुमच्या नवऱ्याला शर्ट? मी तर बघा अजिबात दिले नाहीत नवऱ्याला पैसे. होय नवरा तर माझा मागं पुढेच करतोय आता. बरं आहे आता लाडक्या बहिणींचा काही फायदाच झालाय चांगला. हो मला तुमचं आलं का पैसे? माझं नाही आलं. नाही आलं वय काकी तुमचं? माझं आलं बी आणि मी खराचलं बी. काय केलं त्याचं? मी बी बाई साड्या आणल्या आणि असं 1001 रुपये ठेवल्यात आणि 2 साड्या घेऊन आले. होय कुठून आणल्या? आमच्या मिस्टरांसाठी 1000 रुपये ठेवल्यात ते बी मी. कशाला हो काकी बापूंकडे द्यायच्यात पैसे तेव्हा तुम्ही बापूला? का ग बाई? ते आपलं आपल्याला ठेवायचं. तुम्हाला बापू देतात का 4 पैसे मागितल्यावर? अगं देतात तर काय करायत आतापर्यंत काय आपल्याला काय सरकार पोचतंय काय सगळं आपण कष्टपाणी करतोय हे करतोय म्हणून एकामेकाची साथ असल्याशिवाय आपण जगतोय का ग? बाई, मी तर सकाळी लय सरपंच सगळं भांडले आमच्या त्या 3000 वाचून. नाही मग ती लय चुकीचं करते तू काय भांडायचे कारण आहे तेवढे 1500 संपल्या परत कोणाकडे जायचं आपल्याच नवऱ्याकडे जायचं की हा खरं आहे काकी तुमचं. मग प्रीती लय भांडले अगं मी सकाळी सरपंचांसोबत. मी पण बांधली. चुकीचं झाली का माझ्यावर गं? माझा नवरा तर चांगलंच बोलायला लागलाय. मला सोडणं मला म्हणतोय निघून जाते का काय माहिती. अहो भारती ताई मी काल त्यांच्यासोबत भांडल्यावर असं नव्हतं भांडायला पाहिजे मी. हा मग काय तुम्ही चुकीचंच केलं पण असं त्या काय प्रॉब्लेम नाही. काल भांडलाय तुम्ही मग आज जाऊन त्यांना माफी मागा. हा मग तसं करते. हा नवऱ्याचं हृदय लय मोठं असतं ते माफ करता लगेच तुम्हाला. बरं मग काय तर माझी चुकीच झाली बाई नव्हतंच बडबड करायचं त्यांना मी लय बडबड केली अहो. हा नाही असू दे आता माफी मागा करते ते माफी मागा. मग काय तर. बरं झाल्या का गप्पा छप्पा मारून तुमच्या? हो झाल्या. काय म्हणताय काकी? काय नाही गौराय बसवायच्यात माझ्या जरा मदत करा या मला. हा आणि माझी सून आल्यावर मी बी तुमच्याकडे सुनायला लावेल माझ्या. हा चालतंय की येऊ नक्की. हा या नुसतं या म्हणून येतो म्हणून नका या नक्की. येणार की काकी नाही. मला बी होत नाही अगं आता. काकी सुन नाही तर म्हणता पूर्ण या सुनाला विचारायचं सुद्धा नाही पुरीला तुम्ही. नाही का मला विचारायचं नाही सुनाला पहिली तुमच्याकडे लावणार बाई ह्या पुरी मदत करू लागत त्यांच्यात बी मदत करायला जा म्हणून. हा पण सून कधी आणतो ही मला सांगता येणार नाही. दरवर्षी हीच बॉम्ब आहे माझी अगं काय करते कटळून जीव गेलाय माझा. आणि त्याला सुद्धा गणपती बाप्पाला प्रार्थना करा लवकर सून येऊ दे. आता दरवर्षीच गणपतीला प्रार्थना करतोय की हा कुठं आपण कमी पडतोय. बरं मी चहा ठेवते तुम्हाला. हा ठेवा आलं बिलं टाका भरपूर. नाही टाकते की पण शुगर बीपी आहे का कोणाला? बाई एवढ्या लवकर शुगर बीपीचं त्रास नाही ग पण विचारते अगं लय लहान वयापासूनच लागतंय ती मागं बिला मग. अवघड आहे बाई काकीचं. होय हो सॉरी बरं का हो. का ग? अहो 2 महिने झाले मी तुमच्याकडे लय दुर्लक्ष केलं आणि तुम्हाला भांडले पण लय मी. मग काय अगं प्रिया मला तर लय वाईट वाटत होतं. तू अशी का वागती अशी का मी वागती? असं नव्हतं करायला पाहिजे बरं का मला माफ करा. अगं माफी काय मागती या काय असं एवढं तेवढं चालायचं. पण लय बरं झालं बघ गणपती बाप्पाने तुझ्या बुद्धीत फरक पाडला म्हणायला लागेल. मग काय मी तुम्हाला लय भांडल्या वायलं राहा आमकं करा आणि तमकं करा चुकलं बरं का हो माझं. कुठनं ज्ञान आलं ग तुला एवढं? बरं झालं पण कुठनं काय येईना ज्ञान आलं हे लय भारी झालं. बरं असू दे आता काय बी असू दे एक काम कर घरबीर चांगलं वाईट फ्रेश कर. हो उद्या गणपतीचं आगमन आहे आपलं मस्तपैकी गणपती बसवू आपण. चालतंय की हा चालते पुढं का बाय? लागते मग तयारीला. हो लागवाय स्वच्छता कर आतलं स्वयंपाक खोली बी कर आणि हे चांगलं कर वाईट माणसं येते ते आपल्यात. थोडा वेळ पडावा. गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा
या रे या सारे या गजाननाला पाहूया गणपती बाप्पा मोरया गणपती बाप्पा मोरया गणपती बाप्पा मंगल मूर्तीस मोरया दुःख हरता वार्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा दयाची सर्वांगी सुंदर वटचेंदुराची कंठे जळके माळ मोठा पराची जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रेच मन कामना मन कामना पूर्ती जय देव रत्नाकाची फळा तुझ गौरी कुंभरा चंदनाची ओटी कुंकुम केशरा हिरे जरी मुकुट शोभत भरा रुंजून ते नुपुरे चरणी घागर्या जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन मात्रे मन कामना पूर्ती जय देव लंबोदर तांबरी भरवर वंदना सरळ तोंड वक्र तोंड स्त्री नयना द्रासर्माचा वटपाई सजना संकष्टी पावावे निर्माणी रक्षा सुरवर वंदना जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव घाली लोटांगण वंदीन चरणम डोळ्याने पाहिन रूप तुझे प्रेमे आलिंगन आनंद पूजन भावे वाळीन मने नाम त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्या द्रगम त्वमेव सर्व मम देव कार्ये वाचा मन सिंद्रावा बुद्ध्यात्मकावा करोमि यज्ञ सकल परस्मै नारायणाची समर्पयामि अच्युतं केशवं राम नारायणं कृष्णदामोदरं वासुदेव हरिनं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकी नायकं रामचंद्र भज हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे